प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत। काल आपण अनेक बातम्या ऐकत असताना एक धक्कादायक बातमी ही सगळ्यांनाच आश्चर्यचकित करून गेली की ज्या सरकारचा लाडावलेला एक उद्योगपती यांच्या थेट घरावर छापे ईडीचे पडले मुंबईमध्ये कप परेडच्या निवासस्थानी। त्या रिलायन्सच्या कुटुंबाशी संबंधित दुसरी एक घटना केंद्रीय पातळीवर घडत होती आणि ती होती जशी अनिल अंबानी यांच्या रिलायन्स संदर्भातल्या ईडीच्या छाप्यांची बातमी होती, तसं दुसऱ्या बातमीला माध्यमांमध्ये स्थान मिळालं तरी त्याचा गवगवा मात्र फार झालेला नव्हता। आणि ती बातमी होती की गुजरातच्या जामनगरमध्ये जे वंतारा एक संग्रहालय म्हणजे पशु पक्षी अशा सगळ्याच बाबतीतलं ते संग्रहालय आणि त्याच वंतारामध्ये ही माधुरी हत्ती नांदणी मठातून नेलेली होती। त्या संदर्भात गेल्या महिन्यातच मोठा वाद निर्माण झालेला होता, तो कोर्टापर्यंतही गेलेला होता आणि अशाच अनुषंगानं कोर्टामध्ये 2 PIL दाखल झालेले होते, ज्यामध्ये ती PIL दाखल करणारा CR जया सुकीन आणि देव शर्मा या 2 जणांच्या जनहित याचिकांच्यावर अनुषंगानं एक SIT सर्वोच्च न्यायालयाने नेमली। ती SIT म्हणजे स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम, विशेष चौकशी पथक। हा शब्द आपल्या सगळ्यांनाच SIT हा शब्द सगळ्यांनाच परवलीचा असा माहीत आहे। ही SIT न्यायमूर्ती जस्टिस केलमेश्वर हे त्या SITचे प्रमुख असतील आणि त्या SIT मध्ये अन्य तिघांचा आणखी समावेश आहे। त्या तिघांचा नावांचा जर आपण या ठिकाणी संदर्भ घेतला तर ते आहे जस्टिस राघवेंद्र चव्हाण, जे उत्तराखंड आणि तेलंगणा उच्च न्यायालयाचे ते न्यायमूर्ती राहिलेले आहेत। दुसरे आहेत हेमंत नगराडे, जे मुंबईचे पोलीस कमिशनर राहिलेले आहेत, माजी पोलीस कमिशनर। आणि तिसरे IRS ऑफिसर आहेत अनिश गुप्ता। हे तिघ अन्य त्या समितीचे सदस्य असतील। या समितीकडे प्रामुख्यानं ज्या गोष्टी तपासाला दिलेल्या आहेत त्यामध्ये जवळपास 10 गोष्टींचा समावेश होतो। त्या 10 गोष्टी कशा असतील हे आपण बघूया, परंतु त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं अनलॉफुल ॲक्विजिशन ऑफ ॲनिमल्स म्हणजे प्राण्यांचं जे मिळवणं आहे। जसं आता आपण पाहितलं की नांदणी मठाची जी हत्ती होती माधुरी, ती त्या वंतारामध्ये गेलेली आणि मग तिचं त्या ठिकाणी जी निगा राखायला हवी होती ती तशी राहिली नाही आणि त्यानंतर मग जे वातावरण पेटलं। तर जसं या प्रकरणामध्ये आपल्याला एक गोष्ट प्रामुख्यानं दिसते की हा वरवर पाहता केवळ SITचा प्रकार दिसत असला तरी हा सरकार आणि कॉर्पोरेट यांच्यामधला एक संघर्षाचा जो पैलू आहे त्या पैलूची परिणती ही पुढच्या स्टेजला कशी जाते याचं हे एक उदाहरण आहे। आणि त्यामुळे या SIT कडे जे चौकशीची ज्या बाबी आहेत काय त्या वंतारा आपल्याला माहिती आहे की अनंत अंबानी यांचं त्या संदर्भात बरंच मोठं अनेक इंटरव्ह्यूज मोठमोठ्या मीडियांमध्ये त्यांच्या गाजलेल्या आणि त्या वंताराच्या अनुषंगानं आता SIT स्थापन झाली आणि ह्या SIT कडे तपासाच्या अनुषंगानं ज्या गोष्टी आहेत त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे 1972चा जो वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट आहे, वन्य प्राणी संरक्षण कायदा 1972 हा जो ऍक्ट आहे, या अंतर्गत जे तपासलं जाणार आहे त्यामध्ये खास करून भारतात आणि भारताबाहेरून म्हणजे विशेष करून हत्ती जे आणले जात आहेत त्यामध्ये त्या वन्य प्राण्यांच्या हक्काचा संरक्षणाचा जो कायदा आहे त्याचं उल्लंघन होत आहे का हे पाहत असतानाच त्या अनुषंगानं त्यामध्ये दुसरी आणखी बाब आहे की फायनान्शियल अनियमितता किंवा मनी लॉन्ड्रिंग याच्यामध्ये होते आहे का। कारण हा प्रश्न हत्तींच्या अनुषंगानं जर आपण पाहिला तर हस्तिदंत हा जर आपण पारंपरिक चालत आलेला जो दागिन्यांचा भाग आणि या अनुषंगानं प्राण्यांच्या संदर्भामधलं जे काही प्रकरण आहे हे नव्याने लोकांच्या समोर की यामध्येही मनी लॉन्ड्रिंगचा जो संशय SIT नेमण्याच्या माध्यमातून चौकशीचा एक भाग म्हणून जो दिलेला आहे तर त्याच्यामध्ये आर्थिक गैरव्यवहार आणि मनी लॉन्ड्रिंग या माध्यमातून होते का किंवा देशातून किंवा अन्य विदेशातून जे प्राणी आणले जातात विशेषतः हत्ती याच्या मागे आर्थिक अनियमितता आणि मनी लॉन्ड्रिंगचा काही प्रकार आहे का हा देखील यामध्ये तपासण्याचा एक उद्देश आहे। त्याचप्रमाणे मिसट्रीटमेंट ऑफ ॲनिमल म्हणजे प्राण्यांच्या संदर्भात त्यांना घेऊन गेल्यानंतर त्यांची निगा राखणं, त्यांना योग्य वेळी आहार देणं, औषध देणं, त्यांचं जे काही प्राण्यांना आवश्यक असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या तिथं वेळेच्या वेळी होत आहेत की नाही, तर या सगळ्या म्हणजे प्राण्यांच्या संदर्भात अगदी प्रेमाने जिव्हाळ्याने त्यांना तिथं वागवलं जातंय की नाही, की एक प्राणी म्हणून त्यांच्याबरोबर एक निष्ठुरपणा त्या ठिकाणी दिसतो, ही देखील चौकशी या ठिकाणी करायची आहे या SITला। आणि याच अनुषंगाने एक गोष्ट अशी की
या अनुषंगानं प्राण्यांचे जे काही अवयव असतात किंवा प्राण्यांचं जे स्मगलचा जो प्रकार असतो तो अशा या ठिकाणी होतो का, म्हणजे नेमकं काय या वनताराच्या उभारणीच्या मागे नेमकं काय कारण आहे हे तपासून घेण्याचं जे काम SITच्या माध्यमातून जी SIT दोन ज्या जनहित याचिका हे सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल झालेल्या होत्या त्या जनहित याचिकांच्या अनुषंगाने, म्हणजे जसं इकडे रिलायन्स इंडस्ट्रीचे मालक अनिल अंबानी यांच्या मुंबई स्थित घरावर जसं ईडीच्या छापे पडले, त्याच वेळी त्या सुमारास देशाच्या सर्वोच्च न्यायालयामध्ये तिकडे SITची स्थापना होत होती आणि ती SIT वनतारा जी अनंत अंबानी यांचा एक ड्रीम प्रोजेक्ट असल्याचं ते सांगितलं जातं. पण या SITला जी या चौकशीचे अधिकार ज्या बाबींवर दिले गेले आहेत ते पाहता नेमकं वनतारा उभारणीचं कारण हे खरंच वन्य पशूंविषयीचं, प्राण्यांविषयीचं, पक्ष्यांविषयीचं प्रेम आहे की त्यामागे काही हेतू आहेत हे देखील आता, म्हणजे यामागे कारणं जरी काही असतील, PIL असेल काय असेल, परंतु अनेक बाबी बऱ्याच काळपर्यंत त्या जैसे ते ठेवल्या जातात. परंतु जेव्हा एखाद्या गोष्टीवर निर्णय होते आणि त्या निर्णयावर तात्काळ अंमलबजावणी जेव्हा होते तेव्हा तो एक संघर्षाचा पैलू असतो. सरकार आणि कॉर्पोरेट यांच्यामधला जो पैलू, खास करून आवडीचे कॉर्पोरेट जेव्हा नावडीचे होऊ लागतात त्याच्या मागे काय नेमकी कारण असतात ही पडद्यामागे असतात. परंतु त्या अनुषंगानं सत्ता त्या गोष्टींना एका ऑपॉर्च्युनिटीमध्ये कशी बदलू शकते याचं हे एक उदाहरण आहे. आणि ज्या 10 गोष्टींच्या अनुषंगानं ही चौकशी आहे त्यामध्ये त्याचं म्हणजे प्राण्यांचं जे हस्तांतरण किंवा प्राण्यांची जी मालकी आहे त्यांच्याकडे जी जाते आहे तर त्याची चौकशी करणं, म्हणजे ही देशातून आणि विदेशातून जे प्राणी आणले जात आहेत तर ते ताबा कसा मिळवला जातोय, त्याच्यामध्ये कायद्यांची पूर्तता होते की नाही, जे कायदे पशूंच्या संदर्भात बनवले गेले आहेत त्याचं पालन त्या प्राण्यांना घेताना होतं की नाही हे देखील तपासणं आहे. लिगल कंप्लायन्स जे आहे की आपण पाहिलं की वन्य प्राणी संरक्षण कायदा 1972 जो आहे या कायद्यानुसार त्या प्राण्यांचं संगोपन किंवा त्या प्राण्यांचं घेण्याचं किंवा त्या प्राण्यांचा जो ताबा घेतला जातो तो कायदा तर त्यामध्ये मोडला जात नाही ना, हे त्यामध्ये तपासण्याचं एक सूत्र SITला आहे. शिवाय इंटरनॅशनल जो प्रोटोकॉल आहे, आंतरराष्ट्रीय जो प्रोटोकॉल आहे फौना आणि फ्लोरा या बाबींचं पालन होतं की उल्लंघन होतं ही बाब देखील त्या ठिकाणी या SITला पाहिजे आहे. शिवाय एन्व्हायरमेंट, पर्यावरणाच्या संदर्भामधले जे काही आहे तो इंडस्ट्रियल झोन आहे का, किंवा ते खरंच त्या प्राण्यांना जे काही ऑक्सिजन लागेल, काय वातावरण लागेल, एक पर्यावरणाचं एक चांगलं पर्यावरण लागेल तसा पर्यावरणाचा भाग तिथं खरंच अस्तित्वात आहे की नाही. आता ही गोष्ट वनतारा जो जामनगरला उभा राहिला तो तर निश्चितपणे कॉर्पोरेट आणि राजकीय सत्ता यांच्या एकमेकांच्या संमतीने, समन्वयाने, मान्यतेने जरी झालेला आहे तरी आज त्या बाबी कशा उलटताना दिसत आहेत ही बाब, म्हणजे पर्यावरणाचं वातावरण तिथं राखलं जाते की नाही, ऑक्सिजन हा प्राण्यांना जो हवा असेल त्या पातळीपर्यंत त्या ठिकाणी आहे की नाही ही देखील SITकडे ती तपासण्याची एक जबाबदारी आहे. त्याचबरोबर हे जे प्राणी, जे विविध प्राणी जे त्या ठिकाणी आणले जातात तर त्यांची जी जोपासना आहे, त्यांना जे खाद्य दिलं जातं त्या खाद्याबरोबर त्यांना तिथं काही शिकवलं जातं का, किंवा त्या प्राण्यांची जी सवय आहे ती सवय तिथं व्यवस्थित तिचं पालन केलं जातं का, त्या अनुषंगानं त्यांना उदरभरण, त्यांना खाद्यपदार्थ देणं या सगळ्या गोष्टी होतात का ही देखील बाब या ठिकाणी पाहिले जाणार आहे. तर अशा 10 गोष्टी आहेत की ज्यामध्ये वाईल्ड लाईफ ट्रेड की हा वन्य प्राणी जीवाचा काही व्यापार तर या अनुषंगानं चालत नाही ना, हा देखील संशय या SITच्या माध्यमातून तो चौकशीत आणला जाणार आहे. शिवाय ज्या आर्थिक काही तरतुदी आहेत, म्हणजे या संदर्भातल्या काही वित्तीय अनियमितता किंवा मनी लॉन्ड्रिंग असा काही भाग आहे का, तर अशा अनेक गोष्टी आणि शेवटचं म्हणजे काही रिलेव्हंट इश्यूज जे असतील या संदर्भातले ते सगळे इश्यू. खरं म्हणजे हा वनताराचा मुद्दा जरी PILच्या माध्यमातून आला, परंतु जेव्हा कोल्हापूरच्या नांदणी मठातूनच जी ती माधुरी हत्ती गेली आणि ती गेल्यानंतर ज्या पद्धतीचं वातावरण त्या नांदणी मठामध्ये निर्माण झालं आणि नंतर लोकांनी गावाचे जे भावनिक वातावरण सर्वत्र निर्माण झालं, तर तेव्हापासूनच हा इश्यू जो काही होता एक सुप्त संघर्ष कॉर्पोरेट आणि राजकीय सत्ता यांच्यामधला असावा अशी शंका देखील त्यावेळी आली नाही. परंतु या अनुषंगानं जेव्हा PIL दाखल होते
आता PIL दाखल करणाऱ्यांचा उद्देश चांगला असेल, चांगला आहे आणि तो खरंच प्राण्यांच्या काळजीपोटी आहे, या सगळ्या बाबी निश्चित आहे. परंतु एकाच वेळी म्हणजे एका कॉर्पोरेटकडे घरावर थेट धाडी पाडतात आणि दुसऱ्या त्याच कुटुंबातील दुसऱ्या कॉर्पोरेटच्या म्हणजे अनंत अंबानी म्हणजे मुकेश अंबानीशी हा संबंध येतो आणि अनिल अंबानी आणि मुकेश अंबानी या दोघांचाही या कारवाईमध्ये कसा संबंध येतो हा योगायोग आहे की नेमका एक सुप्त संघर्ष आहे, काय आहे हे येणाऱ्या काळात देशासमोर स्पष्ट होईल. परंतु निश्चितपणे एकाच वेळी दोन घटना घडणं हा खरंच योगायोग आहे का, यावर आपल्या प्रतिक्रिया निश्चितपणे द्या. विषय हा बहुजनांच्या जीवनाशी संबंधित असला किंवा नसला तरीही देशाच्या एकूण परिघामध्ये ज्या घटनाक्रमांना आपण पाहतो तर त्याच्या मागे नेमकं काय आहे हे देखील एक दृष्टीपथात आपल्या यावं म्हणून आज हा थोडासा वेगळा व्हिडिओ आम्ही बनवला आहे. अपेक्षा आहे की आपल्याला तो आवडेल. आपण लाईक कराल, शेअर कराल आणि आमचं हे चॅनल सबस्क्राईब कराल. धन्यवाद.